आज हनुमान जयंती निमित्त आज आपण प्रसादासाठी लागणारी जी बुंदी आहे ती बनवणार आहोत. आणि नेहमी आपण अशा काही कार्यक्रमांसाठी ही बुंदी बनवतच असतो. चला तर आता इथे मी बेसन पीठ अगदी 1 कप घेतले. आता हे सगळं पीठ मी चाळून घेणार आहे. म्हणजे यामध्ये जर काही काडी कचरा वगैरे जर असेल तर तो सगळं निघून जाईल आणि आपलं हे जे पीठ आहे एकदम छान असतं, मस्त गाळलं जाईल बघा. अजिबात गाठी वगैरे काहीच होणार नाही यामध्ये. तर मी चाळून घेत आहे. आता हे सगळं पीठ जे आहे मी हे चाळून घेत आहे आणि इथे मी आता छोट्या बाउलमध्ये अजिबात गाळत आलं नसतं, त्याच्यामुळे आता इथे मी मोठ्या परातीमध्ये हे सगळं पीठ जे आहे ते गाळून घेत आहे. तुम्ही इथे कुठलंही बेसन पीठ घेतलं ना तरी चालणार आहे. इथे 1 कप बेसन पीठामध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे. बुंदी तयार होणार आहे, त्याच्यामुळे इथे मी 1च कप घेतलेला आहे आणि 1 कपाच्याच बेसन पिठाच्या मेजरमेंटने मी तुम्हाला ही बुंदीची रेसिपी करून दाखवणार आहे. सगळं पीठ जे आहे आपलं मस्तपैकी गाळून झालेलं आहे. एकदम स्मूथ असं मस्त पीठ आपलं हे तयार गाळून झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही. आता मी हे जे पीठ आहे ना एका बाउलमध्ये काढून घेणार आहे सगळंच्या सगळं, म्हणजे आपल्याला त्या बाउलमध्ये बॅटर बनवता येईल. तर मग मी आता हे सगळंच्या सगळं जे आहे एका बाउलमध्ये काढून घेत आहे. पाहू शकता तुम्ही. आता इथे मी बेसन पीठ जे आहे ते भिजवणार आहे. इथे मला माहिती की इथे मला पाऊण कपच पाणी लागणार आहे 1 वाटी बेसन पिठाला. तरी देखील मी हे पूर्णच्या पूर्ण लगेचच टाकणार नाही, नाहीतर आपल्या जरी आपण हे बेसन पीठ चाळून घेतलेलं असलं तरी सुद्धा अगदी थोडं थोडं करूनच आपल्याला हे पीठ टाकायचं आहे, आणि पाणी टाकायचं आहे. आणि यामध्ये पाऊण कप हे जे पाणी टाकून घेतलेलं आहे अगदी थोडं थोडं करून पहा किती बॅटर बनवलेलं आहे. तसं बॅटर आपलं हे तयार झालेलं आहे. याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवणारच आहे. आता इथे मला पूर्ण 3/4 कप हे पाणी लागलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता इथे तुम्हाला हे बॅटर जे आहे पातळ वाटेल, आपल्याला हे 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे, त्यानंतर घ्यायचं आहे परत. याला इथे थोडंसं असं मस्त नंतर घट्टपणा येणार आहे. आणि आता इथे जर तुम्हाला वाटत असेल की यामध्ये तुम्हाला थोडासा कलर पाहिजे असेल तर ह्या स्टेजला तुम्ही कलर वापरायचा आहे. तर इथे मी अगदी थोडासा ऑरेंज रेड कलर इथे मी अगदी थोडासा ऑरेंज रेड कलर घेतलेला आहे बघा. आणि आता आपल्याला हे छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे बॅटर जे आहे 5 ते 6 मिनिटं तरी आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. इथे जे बॅटर आहे हे मी अगदी 5 ते 6 मिनिटं छान फेटून घेते. फेटल्याने काय होतं की आपली जी बुंदी आहे ना ती एकदम मस्त अशी हलकी तयार होणार आहे आणि अगदी मस्त ती शोषून घेणार पण आहे. आणि त्यामध्ये बुंदी करायला अजिबात वेळ लागत नाही, अगदी झटकीपट होते. पण काय नाही, फेटण्यासाठी थोडी मेहनत तर करावीच लागणार आहे ना, चांगला करावी पाहिजे. त्यानंतर थोडी मेहनत. पहा किती मस्त असं फेटून झालेलं आहे. आता आपल्याला हे थोडा वेळ 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत इथे पाक करायला घेऊया. 1.5 कप साखर घेणार आहे. हा 1 कप झालेला आहे आणि हा अर्धा कप. आणि यामध्ये मी 1 कप पाणी घालून घेणार आहे. आपल्याला इथे पाक करायचा नाही, फक्त साखर जी आहे ना ती वितळून घ्यायची. इथे मी यामध्ये वेलची अशी फोडून केशरच्या काड्या घालून घेतलेल्या आहे. ऑप्शनल आहे, टाकायचं टाकू शकता, नाही टाकलं तरी चालणार आहे. बघा साखर वितळून घ्यायची फक्त आपल्याला. तुम्हाला वाटलं इथे तुम्ही वेलची पूड देखील टाकू शकता. आपला हा पाक तयार झालेला आहे. आता गॅस बंद करूया आणि बुंदी तळायला घेऊया. आता इथं तेल गरम करायला यामध्ये अगदी पिंच, एकदम पिंच, अगदी थोडासा फक्त सोडा घालायचा आहे. नाही घातला तरी चालेल, पण घातला ना तर मग आपली बुंदी ना खूप छान असा रस ओढून घेईल. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. छान मस्त गरम झालं आहे. आता मी तुम्हाला याच्याने पण दाखवणार आहे करून. पहा अगदी झाऱ्यावर आपल्याला हे थोडंसं टाकून घ्यायचं आहे आणि अजिबात झारा हलवायचा नाही आपल्याला किंवा झटकायचा देखील नाही. आपोआप ही बुंदी पडत राहणार आहे. तेल छान मस्त गरम झालं पाहिजे. बघा किती गोल गोल आणि किती मस्त दिसते ना बुंदी. अगदी आपलं बॅटर आपल्याला ही छान झालेली आहे. दुसऱ्यांदा परत टाकायचं आहे. छान अगदी कढई आपली भरली ना तोपर्यंत टाकत राहायचं आहे, नंतर मात्र टाकायचं नाहीये. आणि प्रत्येक वेळेस टाकताना झारा आपल्याला क्लीन करायचा आहे, म्हणजे अगदी स्वच्छ पाण्याने धुवायचा असं नाहीये. तर बोटाने किंवा हाताने आपल्याला हा झारा मस्त क्लीन करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बॅचला. आणि नंतर पुन्हा आपल्याला बुंदी ह्याच प्रमाणे पहा किती मस्त आपली गोल गरगरीत अशी बुंदी तयार झालेली आहे. आणि एकदम मस्त, अगदी तळायला पण वेळ लागत नाही अजिबातच. मस्त आणि पटकन तळून होते आपली ही बुंदी. आता ही काढून घ्यायची आहे आपल्याला. मस्त छान आवाज येतोय, मस्त छान अगदी तळलेली आहे. आता ही सगळीच्या सगळी मी इथे काढून घेणार आहे. क्लीन करून घ्यायचं आहे, अगदीच पाण्याने धुवायचं. यात लगेच आपल्याला ही बुंदी टाकून द्यायची आहे.
तळायची आणि ह्या पाकामध्ये टाकत जायची, तळायची आणि ह्या पाकामध्ये आपल्याला टाकत जायची आहे. आता इथे मी झारा क्लीन करून घेतलेले आहे दुसऱ्या बॅचसाठी, अगदी बोटाने आणि हाताने. आणि आता आपल्याला दुसरी बॅच तळून घ्यायची आहे. अशा प्रकारे आता ही सगळी बुंदी मी तळून घेणार आहे. ती सारी बुंदी झाली आपली तयार. आता हिला असंच पाकामध्ये मस्तपैकी मिक्स करायचं आहे शुगर सिरपमध्ये, आणि अर्धा तास अशीच सोडून द्यायची आहे. म्हणजे आपली ही जी बुंदी ना, हा पूर्ण पाक आहे ना शोषून घेईल. कलर पण किती सुरेख आलेला आहे. तुम्हाला जर अजून 2-3 कलर जर बनवायचे असेल तर हे आता अर्धा तास मी असंच ठेवणार. आपली जी बुंदी ना, हा पाक पूर्ण शोषून घेईल. चला, अर्धा तासानंतर जवळपास 10-15 मिनिटं झालेली आहे इथे. आपल्या ह्या बुंदीने पूर्णच्या पूर्ण पाक पिऊन घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि एकदम टम्म फुगलेली आहे बुंदी, एकदम अशी रस्साळ झालेली आहे. वास पण खूपच सुंदर येत आहे. एकदम रस्साळलेली झालेली बघा, एकदम मस्त अशी टम्म फुगलेली आहे. अगदी बघूनच खूप छान वाटतंय, खूप मस्त झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा, एक बुंदी मी तुम्हाला तोडून दाखवते. बुंदीने खूपच रस पिलेला आहे, पाहू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे ही नक्की तुम्ही करा. तर यावर मी काही ड्रायफ्रुट्स टाकून घेत आहे. जसं काही मी काही काजू घेतले, काही बदाम घेतलेले आहे. तुम्ही पिस्ता असेल तर ते देखील टाकू शकता. माझ्याकडे पिस्ते नसल्यामुळे मी हे काजू बदाम टाकून घेत आहे. तर अशा प्रकारे नक्की तुम्ही पण करा. एकदम सुंदर, एकदम छान, अगदी प्रसादासाठी बुंदी ही तयार झाली. आणि आपण नेहमीच बाहेरून पण आणतो, पण घरात जर केली लक्ष देतो स्वच्छतेकडे, त्याच्यामुळे, आणि अगदी थोडीशीच लागतं, त्याच्यामुळे घरातच बनवत जा. चला, तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. यावर तुम्ही चांदीचा वर्क देखील लावू शकता, ऑप्शनल आहे. दिसायला पण खूप छान दिसतं हे.